हॅलो गाईज, ऑल इन वन चॅनल बाय नलिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे कांदा भजी. त्यासाठी मी भरपूर असे कांदे कट करून घेतलेले, उभे कट केलेले, जसं आपण बिर्याणीमध्ये फ्राय करून टाकतो ना कांदा, तसं कट करून घेतलेलं. आणि थोडी मी मिरची घेतलेली, हिरवी मिरची आणि लसूण, आणि भरपूर असा कोथिंबीर घेतलेली. आणि आता आपल्याला मिरची, कोथिंबीर, हे लसूण आणि जिरे आणि थोडीशी हळद घेतली. त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तर मी आता ह्याची पेस्ट बनवून घेतली. कांदा भजीसाठी जास्त काही लागत नाही. बेसन पीठ, जिरे, मोहरी, लसूण, मिरची, कोथिंबीर यासाठी भरपूर होतं, आणि मीठ. जितका कांदा घेतलेला आहे त्याच्या अंदाजाने मी 1 चमचा मीठ टाकते, आणि थोडंसं लाल तिखट पण टाकते. भज्याला छान टेस्ट येते त्याच्यामुळे. आमच्या मराठी भाषेमध्ये याला खेकडा भजी बोलतात, कारण कांद्याच्यामुळे त्याचं खेकड्यासारखं आकार होतं. आपला मिरचीचा मसाला सर्व आपला पिसून झालेला आहे. तर मी आता ह्या कांद्यामध्ये टाकते. आपण कढईमध्ये तेल पण टाकलेले आहे. कोथिंबीर टाकते आणि आपल्याला पाणी ॲड करायचं नाही, कारण कांद्याला ऑलरेडी पाणी असतं. बेसन टाकल्यानंतर जर आपल्याला जास्त घट्ट वाटलं तरच थोडंसं पाणी ॲड करायचं, नाहीतर नाही करायचं. आता मी बेसन टाकते. सम्राटचं बेसन घेतलेलं, खूप चांगलं असतं बेसन, चाळून वगैरे ठेवलेलं. तर आपण याला आता मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यात फक्त एक लास्ट गोष्ट राहिली टाकायची, सोडा. तेल थोडंसं सोडा टाकायचा, ताकी आपली भजी छान फुगलेली होईल. थोडंसं म्हणजे खूपच थोडंसं टाकायचं आहे आपल्याला, साधारण एवढं इतकं टाकायचं. खूप छान असं मिक्स करून घ्यायचं. कांदा, बेसन, मिरची वगैरे सगळं एकत्र असं मिक्स छान झालं पाहिजे. भजींची टेस्ट खूप छान येते. आता आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे. आता इकडे पुण्यात खेकडा भजी बनतात. ह्याचा आपण खेकड्यासारखा सांगतो, खेकडा भजी. तर आपली खेकडा भजी हे आणि टमॅटोचा सॉस रेडी झालेली. गरम गरम खाण्यासाठी खूप छान लागतं ते. दुसरा बॅच काढत आहे.
तर फ्रेंड्स, माझे व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.